वहिनी वहिनी थांबा ना, ऐका ना माझं. वहिनी वहिनी ऐका ना माझं. वहिनी वहिनी एक 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 मिनिट नाही, तुम्ही चिडू नका. पण मला माहित नाही दादानी आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलंय नाही सांगितलंय, पण तुम्ही ना चिडल्यावर जास्त छान दिसता. नाही मी कदाचित चुकीचा आहे. चिडल्यावर नाही, तुम्ही हसल्यावर जरा जास्त छान दिसता. विकी तू कशाला थांबवलंस रे मला? मला नाही राहायचं त्या घरात खरंच. नका राहू ना. कोणी सांगितलं या घरात राहायला? नका राहू. मी म्हंटल ना तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी येणार ताई, तोपर्यंत. ताई ताई मला ना पहिल्यापासून असं वाटायचं की माझी पण एक मोठी बहीण असावी, जिला मी ताई म्हणेन, जिच्याशी माझं घट्ट नातं असावं. एकमेकांच्या सुखदुःखात, एकमेकांच्या अडीअडचणीत पाठीशी राहावं. खरं सांगू वहिनी, मी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मोठ्या ताईची, माझ्या मोठ्या बहिणीची जी इमेज होती ना, अगदी हुबेहूब तुम्ही तशा. नाही आपलं नातं जरी वहिनी आणि दिराचं असलं तरी सुद्धा माझ्यासाठी मनापासून माझ्या ताई आहात. आणि हा भाऊ आपल्या या ताईला अजिबात रस्त्यावर येऊ देणार नाही. हो रे, पण ते बाबा. बाबांचं जाऊ दे ना, ते त्यांचं वय झालं, ते त्यांच्या जमान्यात राहतात. सॉरी वहिनी, मी चुकून बाप. नाही नाही, काही चुकीचं बोलला नाहीयेस तू, बरोबर बोलतोय. असं कसं? ते तुमचे सासरे आणि. अरे हो असू देत ना, पण चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलणारी बाई आहे मी. तुम्हीच. मी अगदी करेक्ट होतो. तुम्हीच काय ते या घरामध्ये ना जरा वेगळ्या आहात. बाकी सगळे थोड्या बहुत फरकाने एकसारखेच आहेत. नाही मी जेव्हापासून राहायला आलोय, मी बघतोय ना, स्वतः बघतोय की तुम्ही या घरासाठी किती करता, किती राबता. घरातलं करता, नोकरी करता, कमावता, पण या घरच्यांना ना तुमची किंमतच नाही. नाहीये ना किंमत, कळतंय ना तुला, आणि म्हणूनच मला राहायचं नाहीये इकडे. वहिनी तुम्ही ऑस्ट्रेलियाला नक्की जाणार. मी ऑस्ट्रेलियाला जाणार म्हणजे काय करणार? तुझा हा भाऊ तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण करणार. दादा खरंच खूप चांगला आहे, पण घरच्यांनी ना त्याला गुंडाळून ठेवलाय. बघ तू आता ऑफिसला जा, संध्याकाळी आल्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. बाय.